आपल्या कर्जतवरून पोसरी बारणे साळो हा जो रस्ता आहे तो रस्ता गेल्या वर्षी PWDने सावेळ्यापर्यंत केला आणि तिथून सावेळ्यापासून 1.5 किलोमीटरचा रस्ता जो आहे म्हणजे साळोपर्यंत तो रस्ता बनवलाच नाही, अर्धवट रस्ता बनवला गेला. कदाचित निधी तेवढाच असेल, काय हरकत नाही, पण तो रस्तासुद्धा अगदी निकृष्ट दर्जाचा आहे. आणि त्या रस्त्याची साईडपट्टी जी आहे तर ती साईडपट्टी बनवलीच नाही. साईडपट्टीची माती या अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी दोघांनी मिळून माती खाल्ली. हे अधिकारी एवढे नालायक झालेत तर त्यांच्याबद्दल किती शब्द घाणेरडे वापरावे असा एक प्रश्न पडतो. कारण ह्या नालायकांनी अख्खा देश बुडवला. आमदारांनी आता 300 कोटीची कामं आणली, पण ही फक्त ठेकेदारांनी आणि अधिकाऱ्यांनीच त्यातले खाल्ले. कारण आता हे दगड खा, माती खा, विटा खा, गू खा हे चाललं आहे असा भाडव्यांचं. काय ह्या नालायकांना 1 वर्षभर झालं तरी आता साईडपट्टीची माती टाकायला सुचलं नाही. आणि आता मी पत्रव्यवहार केला, त्याच्यानंतर मला काल पत्र आलं आहे की कॉन्ट्रॅक्टरला ती माती टाकण्यासाठी, भरवा टाकण्यासाठी आम्ही सूचना दिलेल्या आहेत. मग हे वर्षभर हे काय करत होते? हे अधिकारी वर्षभर काय करत होते? त्यांची बिलं पास होत होती, काम चांगलं झालं आहे, त्यांचं ते रिपोर्टिंग करत होते. मग ते काम चांगलं झालं आहे आणि आता लगेच खड्डे पाडायला सुरुवात झाली 1 वर्षामध्ये. म्हणजे काम नक्की चांगलं झालं आहे का? पण त्यांच्या हिशोबात चांगलं झालं, कारण त्यांचा मलिदा त्यांना मिळालेला आहे, त्याच्यामुळे ते काम चांगलं झालं आहे. पण नागरिकांच्या दृष्टीने ते काम अगदी निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. आणि त्याची प्रत्यक्ष पाहणी संबंधित वरिष्ठ अधिकारी कोण असतील त्यांनी येऊन करावी की खरोखर हा रस्ता चांगलाच झालेला आहे. आणि साईडपट्टीची माती जी आहे तिथं मुरुम टाकायचा असतो. मुरुम या शब्दाचा अर्थ कदाचित त्या अधिकाऱ्यांना कळला नसेल. मुरुम कशाला म्हणतात? कारण तिथं जर एकदम पिठे बारीक पीठ होईल आणि पाण्याने वाहून जाईल अशी एक नरम माती टाकली गेलेली आहे काही ठिकाणी, आणि अर्धवट भागाची तर खाल्ली त्यांनी. म्हणजे हे अधिकारी फक्त खायचं काम करत आहेत आणि लोकांना अगदी बुडवायचं काम करत आहेत, बस बाकी काय नाही. आता ते त्यांनी सांगितलं, सूचना दिलेल्या आहेत की कॉन्ट्रॅक्टरला की काम पूर्ण करावं. आता या पावसाळ्यात कधी काम करणार? उद्या तिथं एखादा ॲक्सिडेंट झाला, कारण 2 फोर व्हीलर जर समोरासमोर आल्या तर साईडला कोणी घ्यायचे हा प्रश्न पडतो. एवढा अरुंद रस्ता आहे. तर त्या विषयात आम्ही आता उपोषण करणार आहोत येत्या काळामध्ये. धन्यवाद. आहे अजूनपर्यंत साईड पट्टे सुद्धा भरले, खड्डे एवढे पडलेत, येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांसाठी भरपूर तकलीफीचा विषय आहे. कोण आजारी पेशंट असला तर कोणी गावातला रिक्षावाला येत नाही रात्री, त्याच्यामुळे याच्यात लवकर लवकर खड्डे मुक्त करण्यात यावी ही विनंती. विक्की विलास वाघमारे, मी इथंच राहतो या वाड्यात. काही दिवस झालेत लय ऍक्सिडेंट होतात इथं. काही लोकांचे हात मोडतात, काही लोकांचे काय होतंय, लय नुकसान झालंय आमचं. पण रोड बनवायला येतात ना लगेच आता खोदून जातोय. त्यामुळे इथं लय ऍक्सिडेंट होतात, लय मोठे मोठे खड्डे झालेले आहेत. त्यामुळे आमचे खड्डे लवकर होऊन द्या पूर्ण. लय लोकांचे ऍक्सिडेंट होतात.